नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. आपल्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले असून मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी संसद सदस्यांबद्दल अपशब्द काढला असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि या सर्व विमान कंपन्यांनी घातलेली बंदी उठवण्याची मागणी गायकवाड यांनी यावेळी केली. या प्रकरणामुळे संसदेचा अपमान झाला असेल तर आपण संसदेची माफी मागतो असं ते म्हणाले. शिवसेना खासदार अनंत गीते यांनीही गायकवाड यांच्यावर विना चौकशी ही बंदी घालण्यात आली असून ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. प्रवाशांची सुरक्षा महत्वाची असल्याचं केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यावेळी म्हणाले. मात्र त्यांनी गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेल्या बंदीबाबत उत्तर न दिल्यानं शिवसेना खासदारांनी गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं. धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून याबाबत नागरिकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवण्यात येत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे खासदार विकास महात्मे यांनी राज्यसभेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाला नकार दिल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केल्याचं त्यांनी सांगितलं. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संशोधन सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. या मुद्द्याचा वापर करून नागरिकांना सरकारविरोधात खोट्या गोष्टी सांगणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांच्या नगदी व्यवहारांवर घातलेला निर्बंध बँक आणि टपाल खात्यातून पैसे काढण्यासाठी लागू नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. वित्त अधिनियम 2017 मध्ये सरकारनं 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांच्या नगदी व्यवहारांवर बंदी घातली आहे. असा व्यवहार केल्यास त्यावर तेवढ्याच किमतीचा दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करणार आहे. सरकारच्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसंच त्याचे उद्देश साध्य होण्यासाठी राज्यात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या विविध योजनांना समाजातील विविध स्तरावर प्रसिद्धी देऊन समाजाचं प्रबोधन करण्यात येणार आहे. या सप्ताहात सामाजिक विषयावर प्रबोधन, सर्व महाविद्यालय शाळांमध्ये लघुनाट्य, वादविवाद स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वीच्या परीक्षेला बसलेल्या आणि कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयात असे वाढीव गुण पुढच्या वर्षी 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार होते. मात्र आता हा लाभ यावर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संदर्भातील विस्तृत सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सिंचन तलावांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला मोबदला पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ वितरित करण्यात यावा असा आदेश जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दिला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या या थकीत मोबदल्याप्रश्नी विधानसभेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासह महसूल, ग्रामविकास, जलसंधारण या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चालवत असलेल्या राज्यातल्या 18 पर्यटन स्थळांच्या पर्यटक निवासात थेट येणाऱ्या पर्यटकांसाठी खोल्यांच्या दरात 25% सूट देण्यात आली आहे. या पर्यटन स्थळांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठ्याचा समावेश आहे. निवासात थेट येणाऱ्या पर्यटकांसाठीच ही सूट लागू असणार आहे. पर्यटकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन महामंडळाच्या वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापकांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून